इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन त्यातील सराव संच 4.4मधील प्रश्न 4 आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रश्न 4 आहे, श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले, तेव्हा त्यांना 4,988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवरील GSTचा दर 18% आहे, तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा. यामध्ये सुरुवातीला आपण दिलेल्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे 100 रुपये दर्शनी किंमत, त्यानंतर शेअरचा बाजारभाव दिलेला आहे 50 रुपये, त्यानंतर त्या शेअर्सची एकूण विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे 4,988.20 रुपये, दलालीचा दर दिलेला आहे 0.2% व दलालीवरील GSTचा दर दिलेला आहे 18%. दिलेल्या गोष्टी लिहून घेतल्यानंतर हे उदाहरण आपल्याला 4 स्टेपमध्ये सोडवायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये एका शेअरवरची दलाली काढायची आहे. त्यासाठी दलाली बरोबर बाजारभाव गुणिले दलालीचा दर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर एका शेअरवरचा GST काढायचा आहे आणि एका शेअरवरचा GST काढताना आपल्याला दलाली गुणिले GSTचा दर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये एका शेअरची एकूण विक्री किंमत काढायची आहे आणि एका शेअरची विक्री किंमत काढत असताना बाजारभाव वजा दलाली वजा GST हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे, कारण शेअर्स आपल्याला आपण विकलेले आहेत. शेअरची विक्री किंमत दिलेली आहे आणि विकताना आपण बाजारभावामधून दलाली वजा करतो आणि GST देखील त्या ठिकाणी वजा करतो. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये शेअरची संख्याबरोबर आपल्याला शेअरची एकूण विक्री किंमत दिलेली आहे, त्या विक्री किंमतीला एका शेअरच्या विक्री किंमतीनं भाग घालवायचा आहे, भागाकार करायचा आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी शेअर्सची संख्या मिळणार आहे. सुरुवातीला आपण दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे दर्शनी किंमत, इथं लिहितो बा मी दर्शनी किंमत. एका शेअरची दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये. त्यानंतर एका शेअरचा बाजारभाव तुम्हाला दिला आहे पहा, बाजारभाव एका शेअरचा बाजारभाव बरोबर 50 रुपये. त्यानंतर सर्व शेअर्सची एकूण विक्री किंमत तुम्हाला दिली आहे पहा, म्हणून दिलं आहे एकूण विक्री किंमत हे तुम्हाला दिलेले आहे 4,988.20 रुपये आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर दलालीचा दर दिलेला आहे पहा, दलालीचा दर हा दिलेला आहे 0.2% आणि पुढची किंमत आपल्याला दिलेली आहे दलालीवरील GSTचा दर. इथं लिहूया GSTचा दर आणि तो आपल्याला दिलेला आहे 18%, दलालीवरील GSTचा दर. आणि आपल्याला विचारले त्यांनी शेअरची संख्या आपल्याला विचारलेली आहे, शेअर्सची संख्या आपल्याला विचारलेली आहे, शेअर्सची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर सुरुवातीला आपण पहिला टप्पा आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला एका शेअरवरची दलाली काढायची. इथे लिहायचं आहे पहिला टप्पा, म्हणून इथे लिहायचं दलाली बरोबर, इथे लिहायचं दलाली बरोबर आणि दलाली नेहमी बाजारभाव काढली जाते. दलाली बरोबर बाजारभाव गुणिले दलालीचा दर. या दोन्ही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत. बाजारभाव दिलेला आहे 50 रुपये आणि दलालीचा दर दिलेला आहे 0.2%. इथं किंमत ठेवायची बाजारभाव 50
गुणुले दलालीचा दर 0.2%. 0.2%. इथं आपण सोडवायचं आहे पुढं. बरोबर 50 गुणुले 0.2% म्हणजे 0.2/100. 0.2/100. आणि या ठिकाणी येणार आहे पहा 50ला 1 छेद द्यायचा आहे आणि 50ला 1 छेद दिल्यानंतर छेदाचं 0 आणि अंशाचं हे 0 कमी करायचं आहे आणि ते येईल 5 दुनी 10. अंशाचा गुणाकार 5 दुनी 10 खाली यायचं आहे 10. पण तो इथे दशांश चिन्ह आहे, एक स्थळ आहे म्हणजे इथे आपल्या दशांश चिन्ह द्यायचं 1.0 आणि 1.0 छेद 10 × 10 आणि 1.0 छेद 10 म्हणजेच आणखीन एक घर आपण या बाजूला सरकवायचं आहे कारण छेद 10 आहे. मग ते उत्तर येईल 0.1. 0.1 रुपये. ही आली दलाली. ही आली दलाली म्हणजे आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दलाली मिळेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दलालीवर GST काढायचं आहे. आता दुसरा टप्पा इथे 2 लिहितो पण दुसरा टप्पा आणि त्या ठिकाणी आपल्याला दलालीवरील GST काढायचं आहे. इथं लिहितो मी दलालीवरील GST. दलालीवरील GST आणि त्याचं सूत्र हा दलालीवर काढायचं आहे. म्हणजे हे सूत्र येणार आहे दलाली गुणुले दलाली गुणुले GSTचा दर. GSTचा दर. GSTचा दर. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी किंमत ठेवायची. दलाली आलेले वरच्या बाजूला आलेले पहा 0.1 रुपये. इथे येईल 0.1 गुणुले GSTचा दर आपल्याला दिला आहे पहा 18%. इथे लिहायचं आहे 18%. त्यानंतर बरोबर या ठिकाणी 0.1/1 इथे लिहायचं आहे 0.1/1 गुणुले 18% म्हणजे 18/100. 18/100 आणि या ठिकाणी आपण अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे. आता 0.1 गुणुले 18 म्हणजे 18×18. 18×18 आणि 18×18 लिहिल्यानंतर 1 दशांश चिन्ह आहे म्हणजे 1 दशांश तिथे द्यायचं आहे म्हणजे 1.8 आणि 1.8 छेद 100 गुणुले 1 म्हणजे 100×100 आणि आता 1.8 छेद 100 म्हणजे एकावर 2 शून्य आहेत म्हणून 2 दशांश स्थळ या बाजूला घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे पहा. या ठिकाणी उत्तर येईल 0.018. 0.018 म्हणजे 2 दशांश आपण या बाजूला घेतले. हे आले रुपये. हा आला दलालीवरील GST. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण दलालीवरील GST काढला. दलालीवरील GST तो आलेला आपला 0.018 रुपये. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण 3 अंक लिहायचा आहे. तिसरा रोमन अंक लिहायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला एका शेअरची विक्री किंमत काढायची. आपल्याला खाली लिहायचं आहे एका शेअरची विक्री किंमत. एका शेअरची विक्री किंमत. विक्री किंमत आणि एका शेअरची विक्री किंमत काढताना बाजारभावामधून दलाली वजा करायची आणि दलालीवर GST वजा करायचं. यासाठी सूत्र येईल बरोबर बाजारभाव वजा दलाली आणि वजा दलालीवरील GST. दलालीवरील GST या तिघांची बाजारभावामधून हे 2 वजा करायचे. तर आपला बाजारभाव पहिला आहे 50 रुपये वजा त्या ठिकाणी दलाली आपली 0.1 वजा दलालीवर GST आला आहे 0.018. 0.018 या तिघांची वजाबाई करून आपल्याला त्या ठिकाणी एका शेअरची
विक्री किंमत काढायची. आता सुरुवातीला आपण 50 वजा 0.1 यांची वजाबाकी इथं करायची. पहा इथं करतो बा मी 50.0 वजा 0.1 आणि ही वजाबाकी इथे पहा. 10तून 1 गेला 9, दशांश दिला हातचा 1, 10तून 1 गेला हातचा घेतला, 10तून 1 गेला 9 आणि इथं आलं 49. आणि या 49.9मधून 0.018 लगेच वजा करायची. त्या ठिकाणी मी घेतो पहा 49.9 मधून 0.018 अगोदर दशांश द्यायचं आणि इथे 0.018. आता वरच्या बाजूला काय नाही म्हणून आपण 0 देऊन टाकू आणि या ठिकाणी वजाबाकी येते पहा. 10तून 8 गेले 2, हातचा 1 देऊन टाकला. 10तून 2 गेले 8, परत हातचा 1 देऊन टाकला. 9तून 1 गेले 8, दशांश चिन्ह गेले दशांश चिन्ह. 9तून 0 गेले 9 आणि 4तून 0 गेले म्हणजे 4. हे होते उत्तर येतं आपल्याला 49.882 रुपये. ही आली एका शेअरची विक्री किंमत. इथे लिहितो पहा मी एका शेअरची विक्री किंमत. एका शेअरची विक्री किंमत. एका शेअरची विक्री किंमत म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये दलाली काढली, दुसऱ्या टप्प्यामध्ये दलालीवर GST काढला, तिसऱ्या टप्प्यामध्ये एका शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलालीवरील GST आणि नंतर आपल्याला एका शेअरची विक्री किंमत मिळाली 49.882 रुपये. आता यानंतर आपल्याला शेवटचा टप्पा म्हणजे चौथा टप्पा या चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला शेअरची संख्या काढायची आहे. त्यासाठी सूत्र येणार पहा शेअर्सची संख्या बरोबर शेअर्सची एकूण विक्री किंमत. पहा शेअर्सची एकूण विक्री किंमत छेद याला भागिले एका शेअर्सची विक्री किंमत. एका शेअरची विक्री किंमत म्हणजे एकूण विक्री किंमतीला एका शेअरच्या विक्री किंमतीनं भागल्यानंतर आपल्याला शेअरची संख्या मिळते. आणि या ठिकाणी बरोबर चिन्ह खालच्या बाजूला बरोबर चिन्ह आणि आपल्याला शेअरची एकूण विक्री किंमत आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे त्यांनी 4,988.20 छेद एका शेअरची विक्री किंमत इथं झाली पहा 49.882 आणि हा भागाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता सोप्या पद्धतीने भागाकार करताना काय करायचं पहा या ठिकाणी 3 दशांशस्थळ आहेत, या ठिकाणी देखील दोन दशांशस्थळ आहेत. मग जास्त दशांशस्थळ खालच्या बाजूला आहेत म्हणजे इथं आपल्याला अंश व छेदाला 1 2 3 म्हणजे एकावर 3 शून्य घ्यायचे. अंश व छेदाला 1000 गुणू कारण एकावर 3 शून्य घेतले की 1000 तयार होतात. इथं लिहू आपण अंश व छेदाला 1000 ने गुणू 1000 ने गुणू मग इथं लिहायचं आहे बरोबर 49.88 4988.20 गुणुले 1000 अंशामध्ये 1000 गुणले छेदामध्ये पण 1000 न गुणायचं आहे 49.882 गुणुले 1000 आता खालच्या बाजूला पहा एकावर 3 शून्य आहेत म्हणजे दशांशस्थळ 3 घरं या बाजूला जाणार. ऑलरेडी 2 घरं आहेत 1 2 तिसरं शून्य देऊन टाकायचं म्हणजे आपल्याला दशांश शून्य या ठिकाणी येणार. 49.88 हे 2 घरं आणि 1 शून्य म्हणजे दशांश शून्य इथं जाणार शेवटी छेद
छेदामध्ये एकावर 3 शून्य आहेत म्हणून दशांश स्थळ 3 घर पुढे जाणार, म्हणजे 1 2 3, म्हणजे इथे दशांश 2च्या पुढे येणार. इथे लिहायचं आहे 49,882 आणि दशांश इथे येणार. ते आपण नाही दिले तरी चालेल. मग या ठिकाणी आपल्याला भागावर जाईल. पहा 49,882 इथे 49,882 आहे, म्हणजे या ठिकाणी ह्याला 1चा भाग बसेल, इथे 1चा भाग बसेल आणि 2 शून्य शिल्लक राहिले म्हणून 2 शून्य इथं पुढे येऊन टाकायचे. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल शेअर्सची संख्या बरोबर 100/1 म्हणजेच 100. म्हणून इथं उत्तर येईल शेअर्सची संख्या. इथं लिहितो शेअर्सची संख्या, शेअर्सची संख्या. म्हणून या उदाहरणाचं उत्तर आपण शब्दामध्ये असं लिहिता येईल. पहा म्हणून त्या ठिकाणी श्रीमती देसाई यांनी इथे येईल. पहा श्रीमती देसाई यांनी, श्रीमती देसाई यांनी 100 शेअर्स विकले, 100 शेअर्स विकले. या ठिकाणी 100 शेअर्स येईल. तर अशा पद्धतीने हे उदाहरण 4 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये दलाली काढायची, दुसऱ्या टप्प्यामध्ये दलालीवरचा GST काढायचा आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये एका शेअरची विक्री किंमत काढायची आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये शेअरची संख्या बरोबर शेअरची एकूण विक्री किंमत भागिले एका शेअरची विक्री किंमत हा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर त्या ठिकाणी शेअरची संख्या मिळते.